नमस्कार, मी उद्योजक मनोज कदम. आपल्या डॉन टू बेस या व्यवसाय मार्गदर्शन किंवा उद्योजकांना मार्गदर्शन करणाऱ्या सिरीजमधला हा पुढचा 4था व्हिडिओ, ज्याच्यामध्ये आज आपण कौशल्य, ज्ञान, आयडिया कशी निवडायची, व्यवसाय कसा निवडायचा, त्याच्यामागं कोणतं मोटिवेशन असलं पाहिजे, संधी कशी असली पाहिजे आणि आलेल्या संधीचं सोनं कसं करता आलं पाहिजे, याच्यावरती काही उदाहरणांसहित आपण बघणार आहोत. पाठीमागचा जो व्हिडिओ आपण पाहिला त्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाची गोष्ट पाहिली की जे उद्योजकीय मानसिकता काय आहे याच्यावरती आपण चर्चा केलेली होती. खरं तर कौशल्य आणि ज्ञान ह्या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ह्याच तुम्हाला व्यवसाय निवडीसाठी खूप मदत करू शकतात. म्हणजेच लोकांचा प्रॉब्लेम जरी तुम्हाला समजून घ्यायचा असेल, कारण मी सांगितलं की लोकांचा प्रॉब्लेम त्याच्यावरती सोल्युशन हा तुमचा व्यवसाय असतो, तर लोकांचा प्रॉब्लेम नेमका काय आहे आणि तो तुम्ही कसा सॉल्व करणार आहात ह्याच्यावरती तुमच्या आयडियाची खरी ताकद काय आहे हे ठरतं. आणि कधीही आपल्या जीवनातून किंवा आपण जो कोणताही व्यवसाय निर्माण करतो त्यातून जर समाजासाठी काही होत नसेल किंवा त्यांचा कुठला प्रॉब्लेम सॉल्व होत नसेल तर तो व्यवसाय हा लॉंग टर्ममध्ये जात नाही किंवा तो स्केलेबल नसतो. तर काहीतरी इनोव्हेटिव्ह आयडिया असली पाहिजे, काहीतरी नवीन आयडिया असली पाहिजे. आता साधं एक उदाहरण देतो की कौशल्य आणि ज्ञान याच्यामधला एक फरक काय आहे. मी कुठेतरी असंच बिझनेस टूरवरती होतो की आणि तिथं एक मुलगा गजरा विकत होता. आता तो मुलगा गजरा विकताना जोरजोरात ओरडून म्हणत होता की गजरा घ्या, गजरा हा 1 महिना टिकतो, 1 महिन्यापर्यंत टिकणारा हा गजरा आहे. प्रत्येकजण वळवून वळून पाहत होता, कारण काहीतरी वेगळं आहे असं प्रत्येकाला वाटत होतं. म्हणजे हे झालं त्याचं कौशल्य. आणि त्याच वेळी तिथून एक स्त्री मॅडम चाललेल्या होत्या आणि त्या मॅडमला तो म्हटला की मॅडम गजरा घ्या, गजरा हा 1 महिना चालणारा गजरा, 1 महिना टिकणारा गजरा आहे. तर मॅडमने त्याला हळूच उत्तर दिलं की बाळा, गेल्या महिन्यातला घेतलेला अजून तसाच आहे. याला म्हणतात ज्ञान. म्हणजे लक्षात घ्या की तुम्ही एखादी गोष्ट निवडताना तुम्हाला संभाव्य येणाऱ्या अडचणी काय आहेत हे सुद्धा विचार आपण केला पाहिजे. म्हणजे कस्टमर तुमच्याकडनं कोणती गोष्ट कशी घेईल हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही एखादी आयडिया किंवा एखादं इनोव्हेशन मांडताय पण ते खरंच तेवढं कॅपेबल इनोव्हेशन आहे का हे सुद्धा आपल्याला त्यातून समजलं पाहिजे. लक्षात घ्या की तुमच्याकडे शिक्षण, डिग्री कोणतीही असावी असं अजिबात नाही, पण कौशल्य मात्र नक्की चांगलं असलं पाहिजे. आणि त्या कौशल्याच्या जोरावरती तुम्ही तुमचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात उभा करू शकता. एक साधं उदाहरण सांगतो की एक मंदिराचे ट्रस्टी असतात, मोठं मंदिर असतं आणि त्या मंदिराला बरेच भाविक येत असतात आणि तिथं काही फॉरेनचे डेलिगेट्स सुद्धा येत असतात, कारण पर्यटन स्थळ असतं. तर तिथले जे ट्रस्टी आहेत ते निर्णय घेतात की इथल्या प्रत्येक व्यक्तीला इंग्रजी बोलता आलं पाहिजे. मग तिथं एक खेडूत माणूस असतो की जो वर्षानुवर्ष तिथं घंटी वाजवण्याचं काम करत असतो, घंटा वाजवण्याचं काम करत असतो. त्याला सुद्धा सांगितलं गेलं की नाही, तुला सुद्धा इंग्रजी आलं पाहिजे, इंग्रजी बोलता आलं पाहिजे. त्यानं खूप प्रयत्न केले पण त्याचं शिक्षण नसल्यामुळं त्याला नाही बोलता आलं. मग शेवटी ट्रस्टीने सांगितले की तुला राजीनामा द्यावा लागेल. आणि बऱ्याचदा आपल्यासोबत सुद्धा असंच घडतं की काही गोष्टी मॅनेजमेंटला अपेक्षित असतात आणि नोकरीमध्ये तर हे घडतं आणि आपण त्या डिलिव्हर नाही करू शकत किंवा ते स्किल आपल्यामध्ये येतच नाही. तर त्यामुळं आपल्याला ती नोकरी गमावी लागते आणि तशीच त्या माणसालाही नोकरी गमावी लागली. मग त्याच्या एक लक्षात आलं की मी ह्या मंदिराच्या जवळ राहतोय, इथं जे पर्यटक येत आहेत, फॉरेनवरनं वगैरे येत आहेत, यांना चांगला चहा मिळत नाही आहे ह्या एरियामध्ये. मग त्यानं तो लोकांचा प्रॉब्लेम ओळखला. आता चहा बनवण्यासाठी कुठलंही इंग्रजीचं शिक्षण असणं गरजेचं नाही आहे. त्यानं एक छोटीशी टपरी टाकली आणि त्यातून चहा विकायचा व्यवसाय सुरू केला. चांगला चहा बनवता बनवता एक त्याचं रूपांतर छोट्या हॉटेलमध्ये झालं. छोट्या हॉटेलचं रूपांतर लोकांना तिथली टेस्ट आवडायला लागली आणि लोकांचा प्रॉब्लेम होता, त्या भागात काही मिळत नव्हतं आणि हळूहळू टेस्ट चांगली येत गेली. त्याच्यामुळं त्याचं एक हॉटेलचं चांगल्या रेस्टॉरंटमध्ये रूपांतर झालं. पुढच्या 10 वर्षाच्या काळात त्या रेस्टॉरंटचं पर्यटक जास्त येत असल्यामुळं त्या रेस्टॉरंटचं 5 स्टार हॉटेलमध्ये रूपांतर झालं. आणि तिथली एक विनम्र सेवा, मी जसं मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलं की आपल्यामध्ये विनम्रता असली पाहिजे, विनम्र सेवा आणि चांगलं एक महत्त्वाचं काम म्हणजे लोकांना बेस्ट सर्व्हिस ते देत होते. त्याच्यामुळे ते हॉटेल खूप नावारूपाला आलं. आणि एक वेळ फॉरेन डेलिगेट्स तिथं आले आणि त्यांना वाटलं की या माणसाची मुलाखत घेतली पाहिजे. इतकं चांगलं हा माणूस कसं काय मेंटेन करतोय आणि इतकी चांगली सेवा अशा भागामध्ये कसं काय देतोय. तर त्यांनी काय केलं, त्याची मुलाखत घ्यायला समोर आले, पण ह्या माणसाला इंग्रजी येत नव्हतं.
मग त्यांनी बरेच प्रश्न विचारायला चालू केले की हाऊ यू हॅव स्टार्टेड अँड व्हॉट वॉज द मोटिवेशन अँड ऑल, हे सगळं सुरू झालं. पण त्यांना त्याचं उत्तर काय देता येईना. मग बराच वेळ झाल्यानंतर हे लक्षात आलं की याला हे जे काय बोलतायत फॉरेनर्स ते कळत नाही आहे. मग त्यांनी एक दुभाषिक बोलवलं आणि त्या दुभाषिकानं मग सांगितलं आणि त्यांनी जो प्रश्न विचारला होता की तुम्ही हे सुरू कसं केलं आणि तुम्हाला एवढ्या मोठ्या हॉटेलचा मालक असून सुद्धा इंग्रजी बोलायला काय येत. तर त्यावेळी त्यानं हसत हसत उत्तर दिलं, सर जर मला इंग्रजी बोलता आलं असतं तर मी अजूनही तिथं घंटा वाजवत बसलो असतो आणि आज ते येत नाही म्हणूनच मी आज हॉटेलचा मालक झालो. लक्षात घ्या, ह्या गोष्टीमधनं एक सगळ्यात महत्त्वाचं काय आपल्याला कळालं की आलेल्या प्रॉब्लेमला संधीमध्ये रूपांतर कसं करायचं. कारण कोणतंही संकट येत असतं त्यावेळी त्याचं संधीत रूपांतर कसं करायचं आणि लोकांचा प्रॉब्लेम शोधायचा कसा, हे या छोट्याशा उदाहरणावरून आपल्या लक्षात येतं आहे. आणि व्यवसायाची सुरुवात सुद्धा नक्की अशीच होत असते. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की आपल्याला बऱ्याचदा काय होतं की आपण मोटिवेशन देतो किंवा सुरुवात करायचा विचार करतो पण पुढं काय जात नाही. एखाद्या तरुणाला सांगितलं तू अंधारात चाललायच, एक छोटीशी बॅटरी घे आणि जा चालायला लाग, जा पुढं. तो म्हणतो नाही, त्या बॅटरीचा उजेड खूप लांबपर्यंत जात नाही, मी नाही जाणार, एवढ्या लांबचं काय दिसत नाही. अरे पण तू 2 पावलं पुढं पुढं टाकत गेला तर ते ऑटोमॅटिकली पुढचं दिसायला लागेल ना. मग आपण त्या मार्गानं मार्गक्रमण करत नाही आणि जोपर्यंत मार्गक्रमण करत नाही तोपर्यंत आपल्याला येणाऱ्या संभाव्य अडचणी किंवा काय काय गोष्टी आपल्याला स्वतःमध्ये निर्माण केल्या पाहिजेत हे कळत नाही. आणि म्हणून तुमची आयडिया जी आहे ती आयडियाच राहते आणि त्याचं रूपांतर व्यवसायामध्ये होत नाही. म्हणून कोणताही प्रॉब्लेम असला की तो अगोदर लिहून काढा. त्या प्रॉब्लेमला प्रोबेबल सोल्युशन्स काय काय आहेत जे लोक कोणी करत नाहीत हे लिहून काढा. आणि तुम्ही जो विचार करत असता, कदाचित असं पण होतं की तुम्ही जो विचार करत असता ते ऑलरेडी खूप पुढे गेलेलं असतं, तर त्याच्यासाठी लागतो मार्केट सर्वे. थोडंफार मार्केट सर्वे सुद्धा आपल्याला करता आला पाहिजे. किंवा तुम्हाला नसेल तर तुम्ही त्यातल्या काही लोकांना जाऊन विचारा की असं आपण काय, मी जी आयडिया मांडतोय याच्याबद्दल मला काय करता येईल. अशा पद्धतीचं तुम्हाला एक काम करता येऊ शकतं. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपली गरिबी हा आपला वीक पॉईंट असू शकत नाही किंवा आपल्याला इंग्रजी येत नाही किंवा आपलं शिक्षण नाही हा आपला कुठलाही वीक पॉईंट असू शकत नाही. व्यवसाय करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची की आपण जी आयडिया मांडतोय ती आयडिया खरोखर कॅपेबल आहे का. आता एक साधं उदाहरण घेतो की टायर पंक्चर काढण्याचं दुकान टाकायचं दोघा ठिकाणी ठरवलं आणि त्याने ते दुकान टाकलं तिसऱ्या मजल्यावर, कुणी येईल का तिथे. म्हणजेच तुम्ही जे सोल्युशन काढताय ते सोल्युशन वर्थ आहे का, ते वर्क होईल का. मग ह्या गोष्टी सुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत. असंच 3 मित्र असतात, त्यांनी ठरवलं की नाही आपण रिक्षाचा व्यवसाय करू आणि तिघांनीही मिळून रिक्षाचा व्यवसाय, रिक्षा घेतली आणि तिघं मिळून फिरायचे, पॅसेंजरनं कुठं बसायचं. हे इतकी छोटी छोटी गोष्टी आहेत पण यातून आपल्याला कळतं की आपण व्यवसाय करताना नेमक्या चुका काय करतो किंवा व्यवसायाला सुरुवात करताना नेमक्या चुका काय करतो त्याचा सर्वांगीण चारी बाजूने आपण विचार करत नाही. आणि बऱ्याचदा असं होतं की आपल्याला काय करायचंय हेच लक्षात येत नाही आणि मग काय करायचं हे नसलं की दिशाहीन होतो माणूस. आणि दिशाहीन झाला की त्याला मग ना तो नोकरीच्या लायकीचा राहतो ना तो व्यावसायिक होतो. म्हणून तुम्हाला जर काही ठरवायचं असेल तर एक दिशा ठरवा, मला हे करायचंय. मग त्या मार्गाने जाताना तुम्हाला अजून नवीन नवीन काही गोष्टी शिकता येतात आणि त्या मग गोष्टी तुम्हाला पैसा कमवून देतात. असं नसतं की तुम्ही एकच गोष्ट सुरू केली की लगेच त्यातूनच तुम्हाला भरपूर पैसा मिळेल, असं कदापि होऊ शकत नाही. ती गोष्ट पुढं न्या, त्या गोष्टीतनं काही अडचणी आल्या त्या व्यवसायातनं शिका, डायव्हर्सिफिकेशन करायचा विचार करा की मी आता हे काम करतोय याच्या व्यतिरिक्त अजून काय प्रॉब्लेम आहेत का लोकांचे, आणि ते प्रॉब्लेम तुम्हाला जर सॉल्व्ह करता आले तर त्याचंही संधीत रूपांतर होतं. साधं उदाहरण घ्या, एखाद्या ठिकाणी वाळवंटात असेल एखादा, तर त्या वाळवंटातल्या ठिकाणी सुद्धा एका उद्योजकानं विचार केला, सुदानसारखा छोटासा देश आहे तिथं सगळं बाबळी आणि ह्या, तर तिथल्या एका उद्योजकानं विचार केला की मी इथं काय करू शकतो. आणि त्याच्या हे लक्षात आलं की इथं आपल्याकडे बाबळीच पिकतात, मग बाबळीचा काय व्यवसाय करू शकतो आपण. तर मग त्यानं असा विचार केला की मी डिंकाचा व्यवसाय करू शकतो आणि तो त्यातून त्याचा डिंकाचा व्यवसाय सुरू झाला आणि आज बऱ्याच ठिकाणी त्या माणसाचा व्यवसाय चालतो. मग त्यांनी काय केलं, त्यांची जी कमजोरी आहे किंवा तिथं जी एखादं प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेमचं त्यांनी काय केलं, संधीमध्ये रूपांतर केलं. आणि आपण म्हणतो की माझी ओळख नाही, माझ्याकडे भांडवल नाही, माझ्याकडे शिक्षण नाही, मी कसा व्यवसाय करू. हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत, बरोबर आहे, पण यातून सुद्धा संधी शोधणं म्हणजे वाळवंटामध्ये बाबळीची झाडं येतात आणि त्याच्यापासून मी डिंक विकू शकतो, हे
सगळ्यात महत्त्वाचं आहे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. म्हणजे कोणताही उद्योजक जर पुढं जात असेल तर त्याच्याकडं असं वेगळा विचार करायची ज्यावेळी कपॅसिटी येते त्यावेळीच त्याच्या आयडियाचं रूपांतर हे एका चांगल्या व्यवसायामध्ये होतं. आता अजून एक अशीच गोष्ट की आपल्याकडे पुश लागतो नेहमी, की मराठी माणसामध्ये काय की कुणीतरी आपल्याला सांगावं, कुणीतरी आपल्याला हे करावं. आम्ही ठीक आहे, मी तर एक व्यवसाय उभा करत करत गेलो. आज 4-5 वेगळे डायव्हर्सिफाईड बिझनेस आहेत. मी तुम्हाला मार्ग दाखवायचा प्रयत्न करेन, पण मार्गावरती चालायचं तर तुम्हालाच आहे ना. आपल्याकडे बऱ्याचदा असं होतं की मोटिवेशन देणारे खूप आहेत. जसं की एक उदाहरण होतं, एक राजा असतो आणि त्याचं खूप मोठी संपत्ती आहे, त्याचं मोठं राज्य आहे आणि त्याच्या मुलीचं विवाह करायचा असतो त्याला. तर तो म्हणतो की मला माझ्या मुलीसाठी असा वर पाहिजे की जो या नदीमधनं पोहून पलीकडे जाईल. आणि मग बरेच राजाची मुलगी आहे आणि राज्य मिळणार आहे अर्ध, आणि त्याच्यासाठी मग बरेच मुलं तिथे येतात. आणि मग त्यावेळी तो सांगतो की ह्या नदीतनं पोहून पलीकडे जायचं आहे, पण ॲट द सेम टाईम या नदीमध्ये खूप सारे मगर आहेत, विषारी साप आहेत, आणि हे सगळं आहे, याच्यातून तुम्ही पोहून जायचं. जवळजवळ सगळे थांबले, कुणीच पुढं आलेलं नाही. आणि त्यातलाच एक तरुण ज्यानं उडी मारली आणि त्या बाजूला पोहत पोहत तो निघून गेला. अंग रक्तबंबाळ झालं, बऱ्याच सुश्रीनी वगैरेनी त्याला काय हे केलं असेल. मग राजानं ठरल्याप्रमाणे त्यांचा विवाह करून दिला, त्याला अर्ध राज्य दिलं आणि हा सुखानं एका राजवाड्यामध्ये येऊन राहिला. 8 दिवसानंतर त्याच्या झालेल्या पत्नीनं, त्या राजकुमारीनं त्याला विचारलं, अहो म्हणजे इतकी मुलं आली होती 4-5 हजार, त्याच्यातल्या तुम्ही एकट्यानंच कसं काय धाडस केलं की इतकं सगळं असताना सुद्धा त्या नदीमध्ये उडी मारण्याचं? तर तो म्हणे की मागच्या 8-10 दिवसापासून मी पण तोच विचार करतोय की मला पाठीमागनं कोणी ढकललं. म्हणजे असा एक पुश आपल्याला लागतो. तो पुश देण्याचा, मोटिवेशन देण्याचा नक्की प्रयत्न करेल, पण ॲट द सेम टाईम तुम्ही त्या असणारे संभाव्य धोके त्यातून मार्ग कसा काढला पाहिजे, आणि तुम्ही मार्गदर्शन घेत घेत जर पुढे गेला तर यशस्वी उद्योजक व्हायला वेळ लागणार नाही. मी तुम्हाला सांगतो की आपण एखाद्या गोष्टीचं ठाण जर मनामध्ये मांडलं तर आपण काय करू शकतो. एक काळ असा होता की आता आय थिंक 7वीला काहीतरी असेल, त्या काळात 7वी किंवा 8वीला असेल, त्या काळात एक आज का गुंडाराज नावाचा चित्रपट होता आणि मला एक मित्र घेऊन गेला चित्रपट बघायला. 4 रुपये खर्च केले मी. ते पाहून, त्यावेळी 4 रुपयाची किंमत खूप मोठी होती, ते पाहून सर्वांना चीड आली, जवळच्यांना, घरच्यांना. आणि त्यांनी मला खूप रागवले की हे का, हे असे पैसे वेस्ट करायचे नाहीत. त्यातून एक शिकलो की नाही, योग्य ठिकाणी योग्य पैशाचा वापर केला पाहिजे. कारण त्या काळात खूप गरिबी होती, तर ते 4 रुपये सुद्धा खूप महत्त्वाचे होते. ते त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करायची गरज नव्हती मला. पण आज तोच काळ बदलला आहे. आज ग्लोबल अडगाव नावाचा एक मोठा चित्रपट, जो आता काही महिन्यांमध्ये चित्रपटगृहांमध्ये येणार आहे, तो स्वतः मी प्रोड्यूस केला आहे. मग हे दिवस बदलायचं केवळ तुमच्या आणि तुमच्या हातात आहे. आणि येणाऱ्या संधीला सोनं कसं करायचं, मग आयडिया, मी त्यावेळी विचार केला होता की नाही, एंटरटेनमेंट क्षेत्रात सुद्धा आपण काम करू शकतो. मग त्याच्यासाठी मी जाऊन डिग्री घेतली. हे सगळं चालू असताना सुद्धा त्यातील तज्ज्ञ लोकांचं मार्गदर्शन घेतलं आणि आपण ते केलं. साधं उदाहरण घ्या तुम्ही, एक फेअर अँड लवली सारखी कंपनी आहे. त्यांनी काय केलं, फेअर अँड लवली फिमेलसाठी जास्तीत जास्त वापरायचं पहिलं होतं. त्यांनी एक आयडिया शोधली की आपण मेनसाठी काढूया प्रोडक्ट, आणि ते प्रोडक्ट खूप चाललं. आता खरंच ते गरजेचं होतं का 2 वेगवेगळे करणं? पण नाही. त्यांनी विचार काय केला की लोकांचा प्रॉब्लेम, आपण दिलेलं सोल्युशन, आपला बिझनेस. आणि मग हे आपण त्यातून शिकलं पाहिजे. नोकरी म्हणजे काय की नोकरी फक्त तुमच्या दैनंदिन गरजा तुम्ही पूर्ण करू शकता, काही प्रमाणात तुम्ही थोडंफार सेव्हिंग करू शकता, गाडी, बंगला, घर, याच्या पलीकडे जास्त काही करू शकत नाही. पण व्यवसाय हे पुढच्या 5 पिढ्यांसाठी असतो. म्हणून ते एक छोटासा अंकुर जो सुरू होतो, थोडक्यात उदाहरण घ्या, अंडं जर बाहेर न फुटलं तर त्याचं आमलेट बनतं, आणि अंड्याला आतून अंकुर आला म्हणजे अंड्यातून पिल्लू निघालं तर जीव निर्माण होतो. म्हणून तो अंकुर आतून आला पाहिजे आणि त्यातून आपली प्रगती पुढे झाली पाहिजे. अशा पद्धतीचं जर काही आपण आयडिया निवडली आणि त्या आयडियाला आपण इन्क्युबेट केलं आणि त्यातून जर आपल्या व्यवसायाची निर्मिती केली, तर तुम्ही वेगवेगळे प्रॉब्लेम्स लिहून काढा, त्याच्यावरती सोल्युशन्स लिहून काढा, तुमची बलस्थानं काय आहेत, तुमच्या अडचणी काय आहेत, आणि त्यातून संधी कशी निर्माण होईल याच्यावरती तुम्ही काही लिहून काढा. आणि मग तिथून पुढं त्यातनं शॉर्टलिस्ट करायला चालू करा की 10 आयडियाज तुम्ही लिहिल्या तर त्यातनं तुम्हाला
4 ते 5 आयडिया अशा असतील की ज्या पुढे जातील, त्यातून परत 2 आयडिया असतील की ज्या मार्केटमध्ये चालतील, त्यातून एक आयडिया असेल की जी खरंच सक्सेसफुल. हे सगळं जर तुम्ही करत राहिलात तर एक यशस्वी उद्योग निवडायला तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही असं मला वाटतं. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डॉक्युमेंटेड कोणत्या कोणत्या गोष्टी कशा डॉक्युमेंटेड ठेवायच्या, डॉक्युमेंटेशन प्रॅक्टिसेस काय असल्या पाहिजेत, उद्योजक होताना तुम्हाला काय काय माहिती पाहिजे, या सगळ्या गोष्टीवरती आपण बोलणार आहेत. तुर्तास धन्यवाद आणि आपल्याला येणाऱ्या दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.